जेजुरी विरोधामध्ये केडगाव ह्या दोन गावांची लढाई आता आपण बघणार आहोत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती चंपीलाल गोलंदाजी मार्कवरती आहे. वासुकी बॉईज जेजुरी टीमकडनं तो षटक क्रमांक 1 ला त्यांना सुरुवात केलेली आहे. आणि सलामी आपण पाहतो अर्थात शेतकरी 11 केडगाव दौंड टीमकडनं आपण पाहतो आज रवी शेळके आणि तुकाराम इनामदार ही जोडी तुम्ही आतमध्ये बघणार आहात. हा एक नवोदित संघ आहे. अमर शेळके आपण पाहतो आज टेनिस क्रिकेट झालं कित्येक वर्ष झालं तो खेळाडू टेनिस क्रिकेट खेळतोय आणि आपल्या गावामधल्या खेळाडूंना त्यांना एकत्र आणून हा एक नवीन संघ तयार केलेला आहे आणि त्या खेळाडूंना घेऊन तो आज प्रत्येक स्पर्धेमध्ये येत असतो. तुकाराम इनामदारचा हा धडाका. तुकाराम इनामदारच्या बॅट मध्ये निघाला तर पॉवरफुल फटका होता. षटकार चौकार होता. 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. पहिलं षटक आपण पाहतो आज इथे आपण पाहतो थोडस झालेले आहे. पॉवर प्लेच मेडल टीमचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन इथे आपल्या मुख्य ऑर्गनायझरशी संपर्क करा. लेग बायची ती एक सिंगल असेल. मेडल टीम आपण आलेला आहात तिथे. आपल्या संघाला विनंती आहे संघाला नाही संघनायकाला विनंती आहे की आपण इथे या. आज बरेचसे मोठे मोठे ताकदवान संघांचा भरणा असणारा प्रत्येक संघ तुम्ही आज या स्पर्धेमध्ये खेळताना बघणार आहात. दोन्ही संघांचे 12 खेळाडू आहेत. आपण पाहिलेलं आहे तुमच्या प्लेइंग 11च्या लिस्ट इथे असणं गरजेचं आहे. मेडल टीम तुमची प्लेइंग 11 लिस्ट इथे आणून जमा करा. हा टीम खूप जास्त उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे समोर. झेल टिपतोय आणि पहिला धक्का. पहिला फलंदाज बाद होतोय आणि आता रवीची जागा भरून काढण्यासाठी आतमध्ये स्वतः संघाचा संघनायक येईल. अमर शेळके आपण पाहतो तो खेळाडू नॉन स्ट्रायकरला आज त्या खेळाडूने या संघाची बांधणी केलेली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो घेऊन तो आपल्या गावचा संघ येत असतो आणि आज सुद्धा लोणी भापकर इथे आपण पाहतो अर्थात स्वयंपूर नगर या गावामध्ये असणाऱ्या स्पर्धेमध्ये तो संघ घेऊन आलेला आहे. नप्पा एक दिला रे धार मार राहिला एवढा. बॉलिंग नकुल शाबास. नकुल निर्माण रखी मैंने आंकड़ा खाए आपको. बॉलिंग नकुल
तुकाराम इनामदार एक चौकार आधी आपण बघितला होता. चला नकुल मेरे त्याच्या बॅट मधून निघालेला पुन्हा एकदा तो खूप पॉवरफुल तडाखा होता. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू त्यानं फेकून दिला. षटकार आणि पुन्हा तुकाराम इनामदार हा चेंडू खूप जास्त उंच गेलाय. स्वतः नकुल असावं तिथे, मात्र नो मॅन्स लँड. ज्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक उभा नव्हता तिथे जाऊन तो चेंडू एक जमिनीवरती लँड झाला. धावपलीवरती आपण जाऊ. षटक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात आहे आणि एक गडी बाद 19 धावा धावपलीवरती. शेतकरी 11 केडगाव 2 हा संघ धावपलीवरती बनवून आतापर्यंत त्यांनी 19 धावा बनवलेल्या आहेत. हे सगळे ग्रामीण भागातले खेळाडू आहेत आणि नवोदित खेळाडू आहेत. आणि आज अमर शेळकेच्या संघाला घेऊन इथे आला आणि आज त्यांची जेजुरी वासुकी बॉईज पुरंदर या संघाविरोधामध्ये त्यांच्या आता गाठ पडलेले आहे. यावेळेस तुकाराम इनामदार फुलटॉस होता. लॉग ऑफच्या डोक्यावर हा चेंडू. तुकाराम इनामदार इथे थांबायला तयार नाही. कोकोबरांनी सांगून ठेवलं होतं, देव पाहाया गेलो आणि देवची होणे आलो. उतर बोलावे शबस एक मागे थांब. दाद्या मागे थांब. फिल्डिंग दाद्या शबस. दाद्या मागे थांब. बॉल विकेट मध्ये तो चेंडू होता. तुकाराम इनामदार आता इथे आज ओकायला त्याने सुरुवात केलेली आहे. ऑरेंज कलरचा कॅप त्याने परिधान आतमध्ये केलाय. सलामीला आला होता आणि पहिल्या चेंडू पासून त्याने आता खणखणीत फटके खेळायला सुरुवात केलेली आहे. नकुल आहे जो षटक क्रमांक 2 त्याने गोलंदाजी मार्गावरती सुरू केला. आतापर्यंत 2 षटकार या ओव्हरमध्ये आणि पुन्हा तुकाराम इनामदारचा हा मोठा फटका आहे आणि पुन्हा हा चेंडू आसमान दाखवतो गोलंदाजाला. एकतीस धावा 33 धावा धावपलीवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पदार्थ अजून सुरू आहे. दुसरं षटक संपलं सुद्धा नाही आणि अजूनही धावपलीवरती तुम्ही पाहू शकता 33 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेतकरी 11 केडगाव 2 हा संघ. हा चेंडू तुकाराम इनामदार बॅटवरती आला नाही. मेनपंतांनी सांगितलं ही बाईची एक सिंगल आहे आणि बाईचा एका सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 2 चा खेळ आता इथे संपतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसातली ही दुसरी लढत आहे. वासुकी बॉईज जेजुरी 11 विरोधामध्ये शेतकरी 11 केडगाव या 2 संघांमध्ये ही लढाई आहे. आता षटक क्रमांक 2 खूप महागात पडलं आणि आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी स्वतः संघाचा संघ नाही का आता गोलंदाजी मार्गावरती चेंडू हातावरती घेतोय. बंटी गाडे आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती असेल. गेले कित्येक वर्ष हा सुद्धा खेळाडू क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेट मधला एक अनुभवी आणि जाणकार खेळाडू तो आहे. डोक्याने क्रिकेट खेळत असतो. परिस्थितीनुसार आपल्या संघामध्ये चेंजेस करत असतो आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा जेजुरी संघ सुद्धा कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये मी खेळताना बघितलेला आहे. DSK मध्ये जी स्पर्धा झाली हडपसर मध्ये तिथेही तो संघ फायनल खेळत होता. त्यांची फायनल ही DD11 पुणे विरोधामध्ये होती. तिथे त्यांनी त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं होतं. तो जेजुरीचा हा संघ आता या मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्यासाठी उतरलेला आहे आणि त्यांची ताकद मोठी आहे. आज केडगाव संघाचीही ताकद मोठी आहे. दोघांची गाठ याआधी पडली असेल नसेल आपल्याला माहित नाही. मात्र आता नगरसेवक चषक 2021 मध्ये ह्या दोघांची गाठ पडलेली आहे आणि नॉकआउट सामना आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सामना हा खूप महत्वाचा आहे. इथे कोणतीही साखळी पद्धत किंवा कोणती लीग पद्धत आपण ठेवलेली नाही. हे जग कधी हरणाऱ्याला दुसरी संधी देत नाही आणि याही स्पर्धेमध्ये हरणाऱ्याला आपण दुसरी संधी दिलेली नाही.
त्यामुळे तुमच्याकडे जी आता संधी आहे त्याच संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. संधी चोर पावलं येते आणि चोर पावलं निघून सुद्धा जाते. त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असतं आणि ती संधी असेल आता जेजुरी टीमकडे सुद्धा आणि केडगाव टीमकडे सुद्धा. आणि केडगाव टीमची झालेली सुरुवात खूप चांगली आहे. मी आधी सांगितलेलं आहे की तुमची चांगली सुरुवात हे तुमचं निम्म यश असतं. मात्र ती सुरुवात तुम्हाला त्या सुरुवातीमध्ये सातत्य सुद्धा ठेवता येणं फार गरजेचं आहे. बॉल आहे वेल बॉल म्हणते. हा चेंडू तुकाराम इनामदारसाठी जास्त उंची घेणारा हा चेंडू होता. त्यामुळे मेनपंचांनी तो वाईट घोषित केला. त्यांनी सांगितलं हा चेंडू खूपच जास्त उंच होता, त्यामुळे आपण पाहतो इथे गोलंदाजाला सुद्धा वन बाउन्ससाठी ऑन केलं जातं. 22वा नियम आहे जो आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 होतो. वाईट चेंडू मोढाळे टीमचे किट इथे आलेला आहे. बॉल आहे म्हणते. तो टोटल सर्व किट घेऊनच खेळणार आहे. हा चेंडू काय आहे? हा नो आहे. हा नियम आहे क्रिकेट मधला. तुम्हाला ऑन केलं होतं, सांगितलं होतं की आता हा चेंडू तुम्हाला टाकता येणार नाही. आता नो का दिला? 22वा वाईड आहे आणि नो हा 21वा आहे. म्हणजे आधी 21वा येतो आणि तुम्हाला याआधी वॉर्निंग दिली असल्या कारणाने मेन पंचाने तो नो चेंडू घोषित केला. आणि येणारा प्रत्येक चेंडू आता नो टाकल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता हा चेंडू फ्रीड घेऊन येत असतो. आणि तुकाराम इनामदारसाठी तो चेंडू होता आणि तुकाराम इनामदारनं चेंडू पुढे फेकून दिला. बघा, वाघाची लहार. तुकाराम इनामदारच्या बॅटमधनं पुन्हा एक षटकार. धावपट आपण जाऊ. 3 षटक आपण पाहतो. तिसरं षटक प्रगती पदावरती सुरू असताना 42 ऑन बोर्ड, 43 धावा धावपलीवरच्या. अमर शेळके मात्र फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्येच आहे आतापर्यंत. तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे शांत पद्धतीनं. तुकारामनं मात्र एका साईडनं हल्ला त्याने चढवलेला आहे. स्क्वेअरलेग मध्ये हा चेंडू येईल. एक धाव या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न. ती रिस्क आमर घेणार नाही कारण तुकाराम एका साईडनं आता सेट आहे. त्यामुळे त्याला आता चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलेला आहे आणि त्यानं मात्र समोरच्या गोलंदाजावरती हल्ला चढवला. कारण आता जेजुरी 11च्या समोर अर्थात त्यांच्या डोक्यावरती तुकाराम इनामदार नावाचं वादळ घोंगवायला लागलेलं आहे. आणि त्यांनी ते वादळ जर आता लवकर शांत केलं नाही तर मात्र ते पुढे अजूनही खूप जास्त नुकसान तुमचं करेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आताचा क्षण हा काही क्षणातच जुना होईल. आपण नवीन सणांसाठी कायम नवीन असायला हवं. आता सर्व्हिस वादळ हे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं नुकसान करण्यासाठी येत नाही. काही वादळ ही तुमच्या रस्त्यामधले अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा येत असतात. प्लेइंग 11ची लिस्ट इथे असणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्स इथून पुढे ज्या खेळतील त्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो तुमचं टोटल स्क्वॉडची नावं त्या लिस्ट मध्ये टाका. अमर ऑन स्ट्राईक. हा चेंडू अमरचा होता. धाव घ्यायची की नाही हा प्रयत्न. अमर बाद होईल. तुकाराम इनामदार स्ट्राईक एंडला येण्यासाठी त्याने आपलं विकेटचं दिलेलं ते बलिदान आहे. वाईट चेंडू पा मी आत्महत्या म्हणणार नाही, ते बलिदान होतं. ते तुकाराम इनामदार स्ट्राईक एंडला खेळावं यासाठी. आता अमरही खूप चांगला प्लेअर आहे. मात्र आज त्यानं स्वतःची विकेट दिली तिथे कारण तुकाराम कुठेतरी चांगलं खेळतोय. आज तो संघासाठी खेळतो आणि आपल्या संघासाठी जितकं करता येईल तो अमर शेळके करत आलाय आणि आज त्यानं नवीन संघ बनवून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. इथून पुढे जे संघ खेळतील त्या प्रत्येक संघाने विनंती आहे की आपल्या प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये आपल्या 15-16 जणांची नावं स्क्वॉडमध्ये असू द्या. हे आधी सांगितलं आपलं आंतरराष्ट्रीय भारताचं स्क्वॉड हे टोटल 28 जणांचं असतं पा. त्यामध्ये 15 खेळाडू असतात, 4 प्रशिक्षक असतात, 2 नेटमध्ये सराव करतात, 2 स्पेशलिस्ट असतात, 2 मसाजर असतात, 1 ट्रेनर असतो, 1 मॅनेजर असतो, 1 मीडिया मॅनेजर म्हणून सुद्धा असतो आणि 1 लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून सुद्धा असतो आणि 1 फिजिओथेरपिस्ट ज्याला म्हटलं जातं. असं टोटल 28 जणांचं स्क्वॉड असतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या भारताचं. आज ग्रामीण भागातलं एक खेळाडू तुम्ही आतमध्ये खेळताना बघताय आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी एक चांगलं बेस्ट ऑप्शन तुम्ही जिथे करिअर होणार आहे. यानंतर होणारा सामना आहे मुंडाळे विरोधामध्ये उंडवडी या 2 संघांमध्ये यानंतर सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करणार आहोत. टॉस करण्यासाठी येताना तुम्ही दोन्ही प्लेइंग 11 लिस्ट तिथे घेऊन या.
कधी काळी मुंबईत पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करणारा यशस्वी जयस्वाल IPLच्या 13व्या सीझनसाठी 2,40,00,000 रुपयांमध्ये त्याला राजस्थाननं विकत घेतलं आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता आता तुकाराम इनामदारचा झेल तुम्ही सोडून दिलेला. आता झेल सोडलाय की मॅच सोडून दिलेली आहे, हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. जर तुकारामनं तुम्हाला खूप जास्त नुकसान केलेलं आहे, त्याला तुम्ही जीवदान दिलं तो लक्षात ठेवणार नाही जीवदान. तो नॉन स्ट्रायकरला आहे. बंटी गाडे इथे गोलंदाजी मार्ग करते, संघाचं नेतृत्व आज करतोय, संघाचा संघनायक तो आहे आणि आज क्षेत्ररक्षकांकडनं जर अशा चुका झाल्या तर बंटी गाडे सुद्धा जास्त काही करू शकणार नाही. हे तुम्ही पाहता जो मुंबईमध्ये पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करायचा यशस्वी जयस्वालला 2,40,00,000 रुपयांना 13व्या सीझनसाठी IPL मध्ये राजस्थान रॉयल्सनं विकत घेतलं होतं. आता मी शिंदवण्यामध्ये एक स्पर्धा करत होतो, तिथून 10-12 किलोमीटरवरती असणारं सासूड एक गाव आहे. तिथला एक ग्रामीण भागातला प्लेअर असतो. मी चेन्नई सुपर किंगकडनं ऋतुराज गायकवाडला तुम्ही अर्थात IPL खेळताना पाहिलं. याच कित्येक अशी उदाहरणं आहेत की ग्रामीण भागामधल्या जे खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज ते चांगले क्रिकेट मोठ्या आंतरराष्ट्रीय लेवलचं ते चांगलं क्रिकेट खेळताना तुम्ही पाहताय. म्हणजे आपला ग्रामीण भागातला खेळाडू सुद्धा मोठा होऊ शकतो, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठीच ह्या स्पर्धा 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेतकरी 11 केडगाव दौंड टीम. तुम्ही पहा आज केदार जाधव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो, तो राहूच्या मैदानावरती खेळलेला आहे. झहीर खान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना तुम्ही बघितलं, तो उरुळी कांचनच्या मैदानावरती खेळलेला आहे. 45 धावा धावबल करते पा 14 षटकाला झालेली सुरुवात आहे की आज हे ग्रामीण भागातले किंवा क्रिकेट खेळत ज्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत. हा चेंडू तुकाराम इनामदार ओव्हरमध्ये आहे क्षेत्ररक्षक, यावेळेस क्षेत्ररक्षकाने झेल टिपला, तुकाराम इनामदार बाद होतो. संदेश जगताप गोलंदाजी मार्गवरती शेवटचे षटक घेऊन आलेला आहे. हा चेंडू खूप जास्त उंच आहे, क्षेत्ररक्षक नकुल असावा, सोपा झेल टिपला आणि अजून एक खेळाडू. चार रन. बॉल अवेलेबल संदेश भाऊ, एकच डॉटच्या बस. पहिले 3 षटकांमध्ये खूप जास्त धावा होत्या, मात्र षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी संदेशने चेंडू हातावरती घेतला, त्यानं तिथे मात्र धावा थांबवल्या काही. 22 ची ते एक सिंगल आहे आणि
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती शेतकरी 11 50 धावा धावफलकीवरती तो संघ 50 धावा बनवतोय. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. तर वासुकी बॉईज जेजुरी पुरंदर टीम तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 51 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. ओंडवडी टीमचे संघनायक आणि मोडाळे टीमचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या. इथे दोन्ही संघाचे संघनायक वेळ नाही आपल्याकडे जास्त, त्यामुळे आपण या आणि आपला टॉस करून घ्या आणि आपल्या दोन्ही संघांच्या ज्या प्लेइंग 11च्या लिस्ट आहेत त्या इथे आणून जमा करा. आपण जाऊ दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे गरज आहे. 4 ओव्हर मध्ये 51 धाबींची गरज आहे. जाऊ दुसऱ्या इनिंगला होणारी ही सुरुवात आहे. पुरंदर आणि दौंड या दोन तालुक्यांची होणारी ही लढाई तुम्ही आतमध्ये बघत आहात. आणि पहिली जोडी आतमध्ये खेळण्यासाठी आपण पाहतो. अर्थात आता संदेश आलेला आहे
आणि त्याच्यासोबत स्वतः संघाचा संघनायक बंटी हा नॉन स्ट्राईक एंडला आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती चेंडू हातावरती घेतला तो अमर असेल. उडवडी टीमचे संघनायक आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. आपल्याला विनंती आहे की इथे दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात केलेली आहे. तर ही स्पर्धा पुण्यावरून आपण पाहतोय जी लाईव्ह पद्धतीने पाहतायत. दत्ता मांढरे आहेत आपल्या सोबत जोडलेले आहेत. दत्ता मामा मांढरे, अविनाश कांबळे आपण पाहतोय. आज पुण्यावरून ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आपण पाहतो. लाईव्ह युट्यूबद्वारे ते पाहतायत. त्यांचं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या वतीनं मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये की आपण ऑनलाईन पद्धतीनं या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी जोडलेला आहोत. आज बराचसा ऑनलाईन व्ह्युअर्स आपण पाहतो आपल्या सोबत जोडलेले की जी स्पर्धा ह्या ऑनलाईन पद्धतीने पाहत आहेत आणि ती ऑनलाईन पद्धतीने पाहत आहेत. आज पुण्यावरून ही स्पर्धा आपण पाहतो तो ऑनलाईन पद्धतीने पाहतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो की इथे आपण आमच्या सोबत जोडलेले आहोत. पहिलं षटक अमर शेळके एक शेतकरी 11 केडगाव टीम कडनं तो खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आहे आणि ती पहिल्या षटकामध्ये अगदी कुठेतरी पहा समोर जेजुरी सारखा एक मातबर प्रतिस्पर्धा पुरंदर तालुक्यामधला तो संघ आज इथे खेळण्यासाठी आलेला आहे आणि बरेचसे क्रिकेट खेळणारे हे दोन्ही खेळाडू अगदी क्रिकेट मधले मातबर आहे. त्यांच्या पाठीशी क्रिकेट मधला किंवा क्रिकेट क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. ते सातत्यानं सांगत असतो की अनुभव हा जगातला सर्वात मोठा गुरु आहे आणि आज क्रिकेट क्षेत्रामध्ये बऱ्याचशा मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळणारे हे दोन खेळाडू आतमध्ये आहेत आणि आज त्यांना 51 धाव्यांचा हा डोंगर फोडायचा आहे. डोंगर मोठा आहे मात्र या मैदानामध्ये तो डोंगर अशक्य हा कधीच नाही. नथिंग इज इम्पॉसिबल या जगामध्ये अशक्य काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही तोपर्यंत तुमचा पराभव या जगामध्ये दुसरा कुणीही करू शकत नाही. आयुष्याच्या मंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहणे गरजेचे आहे. आज विश्वास नांगरे पाटलांची तुम्ही मन हे विश्वास हे पुस्तक वाचा. तुम्हाला बऱ्याचशा मोटिवेशनल गोष्टी तिथे कसं असावं प्लॅनिंग याच्या गोष्टी तुम्हाला तिथे जाणून घ्यायला मिळतील. कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही उतरता तुमच्याकडे प्लॅन्स असणं गरजेचं आहे. त्या गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे. MS धोनी त्यावेळेस भारताचा कर्णधार होता. त्यावेळेस त्याला विचारलं होतं की तुझ्या यशाचं रहस्य काय. त्यावेळेस MS धोनीनं सांगितलं होतं मी मैदानाच्या आतमध्ये जाताना मी माझा प्लॅन A माझ्यासोबत घेऊन जातो, माझा प्लॅन B मी माझ्यासोबत घेऊन जातो, माझा प्लॅन B माझा C घेऊन जातो. जिथे मी माझा प्लॅन A फसतो मैदानामध्ये तिथे प्लॅन मी B वापरतो, जिथे माझा प्लॅन B फसतो तिथे मी माझा प्लॅन C वापरतो. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग कसं करता याला खूप महत्वाचं आहे. तुम्ही एका दिवसाचं प्लॅनिंग करा. मी तर म्हणेल तुम्ही एका तासाचं सुद्धा प्लॅनिंग करा आणि ते प्लॅनिंग घेऊन तुम्हाला आतमध्ये उतरणं गरजेचं आहे. मिड विकेट मध्ये हा चेंडू बंटी जातो तोडायचा आहे. बंडी गाड्याच्या बॅटमध्ये निघलेला तो फटका आडव्या बॅटनं तो चेंडू खेळला मिड विकेट मध्ये 4 रन मिळतील आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक 1चा खेळ मैदानामध्ये संपतो. एक षटकाचा खेळ संपला. धावपलीवरती 7 धावा धावपलीवरती आहेत. MS धोनीचा जर्सी क्रमांक हा 7 आहे पहा. 7 जुलै हा MS धोनीचा जन्मदिवस आहे आणि MS धोनी हा सिनेमा सुद्धा तुम्ही पाहिला असेल जो एक रेल्वे तिकीट प्रशिक्षक म्हणून काम करायचा. तुम्हाला त्या सिनेमामध्ये बऱ्याचशा गोष्टी MS धोनीच्या जाणून घ्यायला मिळतील. जो सिनेमा पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून पहा. तो 7 आकडा MS धोनी त्याच्या पाठीवरती टाकून क्रमांक टाकलेली 7 क्रमांकाची जर्सी तो वापरत असतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये 1999 सालापासून क्रमांक टाकलेली जर्सी वापरायला सुरुवात झाली आणि तिथून पुढे प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीचा क्रमांक घालून नक्कीच खेळू शकतो. आणि तुम्ही पहा आंतरराष्ट्रीय पातळीवरती फुटबॉलमध्ये सुद्धा जर्सीला खूप महत्व आहे. अनेक फुटबॉल क्लब आपल्या खेळाडूंच्या सन्मानार्थ जर्सी निवृत्त सुद्धा करत असतात. जशी भारतानं सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ जर्सी क्रमांक 10 आपण पाहतो तो त्यांनी निवृत्त केला. इटलीच्या नापोली क्लबनं यापूर्वी दी शो माडुडोनची जर्सी देखील त्याच्या सन्मानार्थ निवृत्त केली होती.
विराट कोहली 18 क्रमांकाचा जर्सी घालून खेळत असतो. रोहित शर्मा हा 45 क्रमांकाचा जर्सी परिधान घालून तो खेळत असतो. आता पहा, रोहित शर्मा हा 45 क्रमांकाचा जर्सी का घालतो? कारण त्याच्या आईच्या सांगण्यावरनं त्यानं 45 क्रमांकाची जर्सी, अर्थात तो 45 आकडा त्यानं त्याच्या पाठीवरती, त्याच्या टी-शर्ट वरती टाकलेला आहे. विराट कोहली 18 क्रमांकाचा जर्सी परिधान करून खेळतो. त्याच्या मागेही बरीचशी कारणं आहेत. विराट कोहली, युवराज सिंग तुम्हाला 12 क्रमांकाचा जर्सी परिधान करून खेळताना बघायला मिळायचा. 12 चेंडूमध्ये त्यानं हायस्ट 50चं रेकॉर्ड हे युवराज सिंगचं आहे. त्याचं जन्म ठिकाण हे सुद्धा त्या 12 आकड्याशी काहीतरी रिलेटेड आहे. तो सुद्धा मी किस्सा तुम्हाला येत्या काही वेळामध्ये नक्कीच सांगेल. हा चेंडू बंटी गाडेसाठी सोडून गेला. तो चेंडू त्यानं कुठेही छेड काढण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मेन पंतांनी सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईट बॉलचा हा इशारा असेल आणि वाईट चेंडूने धावपलीवरती मी जातो. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना नऊ धावा धावपलीवरती आहेत. व्हाईट कलरचा कॅप आहे बंटीचा, ऑरेंज कलरचा कॅप, थोडंसं नारंगी कलरचा कॅप हा संदेश जगतापने परिधान केलेला आहे आणि ती ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे. एक हार्ड हिटर आहे. ज्यावेळेस अडचणीमध्ये असतो जेजुरी संघ, अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम कित्येक वेळा या दोन खेळाडूंनी केलेला आहे. हा चेंडू फाईन लेग मध्ये चार रन. गोंडवडी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण इथे या. पंचांचे जे निर्णय असतील ते निर्णय मात्र थोडेसे मी सांगतो तुम्हाला. कालही आणि परवाही सांगितलं की ते पंचांचे निर्णय हे अंतिम आहेत. काही शंका असतील तर तुम्ही विचारा. त्यामध्ये मी तुम्हाला जास्त म्हणजे काही बोलणार नाही. तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच पंचांना विचारा. मी सांगितलेलं आहे का स्पर्धेचे नियम हे वेगळे आहेत. स्पर्धेचे नियम हे वेगळे असतात आणि आंतरराष्ट्रीयचे नियम असतात ते वेगळे असतात. आंतरराष्ट्रीय नियम हे 1 ते 42 आहेत. त्यामधला कोणता नियम काय सांगतो हे तुम्ही मला विचारल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि जो स्पर्धेचे काही नियम आहेत तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आज आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 आपण फक्त इथे बंद ठेवला. हा चेंडू उंच आहे, कॉटन बोल्ड आणि झेल टिपतोय रवी आणि पहिला धक्का जेजुरी 11. संघाचा संघनायक बाद होतोय. बंटी गाडेचा खेळ इथे संपला. रवीला मिळालेली ती प्रचंड मोठी विकेट होती. धक्का क्रमांक तो पहिला आहे. 51 धावेंचं टार्गेट घेऊन तो संघ आतमध्ये उतरतोय आणि 51 धावेंचं टार्गेट पेलत असताना पहिला मावळा तर कोसळलेला आहे. रवी षटक क्रमांक 2 ला त्यानं सुरुवात केलेली असेल. पहिलं अमरचं षटक खूप चांगलं होतं. आज शेतकरी 11 केडगाव एका ताकदीने लढतोय. हा चेंडू संदेश खूप जास्त उंच, सनी ऑन डाऊन दी बॉल आणि दुसराही फलंदाज बाहेर. संदेश बाद होईल. जेजुरीचा एक खेळाडू इथे होता. बंटी सर कुठे गेले तुमचे प्लेयर? तिकडे आलेत का बघा. नाव सांगा तिकडूनच मला आणि पाठवून द्या प्लेयर. पळत द्या. ठीक आहे.
चला मोठाले टीम आणि उंडवडी टीम दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. दोन्ही ताकदवान खेळाडूच्या आतमध्ये बाद होत आहेत. दुसरं षटक इथे प्रगती पदार्थ आहे. अजूनही बऱ्याचशा धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि आता सलामीला गेलेली जोडी त्यांच्यावरती ती जबाबदारी होती. ते मात्र बाद झालेत. हा चेंडू नकुल ऑन फायर. धावा आहेत 12 मध्ये 32 धावांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडू झालेले आहेत. 19 बनवल्यात. अजून 12 आहेत. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बाया इथून पुढे आहे. माझ्या अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याची ताकदही तुमच्या मनगटामध्ये असते. एपीजे अब्दुल कलामांची एक वाक्य आहे की तुम्ही लक्षात ठेवा कायम, टुडे इज माय डे. आजचा दिवस हा माझा आहे आणि टुडे इज विनर मी आणि आजचा विजेता सुद्धा मी आहे. स्वतःला सांगत राहा शर्यत संपली नाही माझ्या अजून, कारण मी जिंकलेलो नाही. आज ज्या अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद तुमच्या मनगटामध्ये आहे आणि तसा खेळ तुम्हाला आज इथे करायचा आहे. तुकाराम इनामदार षटक क्रमांक 3 ला त्यानं सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू मात्र मेनपंच डॅनिस सरांचा इशारा असेल. हा स्क्वेअर पद्धतीचा चेंडू त्यांनी दिला की हा वाईट बॉल आहे. एका अतिरिक्त धावेने धावपलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. पुन्हा 12 चेंडू मध्ये आपण पाहू कॅल्क्युलेशन पालट जाईल. 12 चेंडू मध्ये 31 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 12 चेंडू 31 धावींची गरज. डीप फाईन लेग मध्ये हा चेंडू जमिनी समांतर फटका 4. प्रत्येक चेंडू पडल्यानंतर आता कॅल्क्युलेशन पालटणार आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत अजून आतमध्ये आणि 11 चेंडू मध्ये 27 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी. असुकी बॉईज जेजुरी पुरंदर टीम साठी हा धावा गरजेचा आहे. हा चेंडू तुकाराम इनामदार क्लीन बोल्ड करतो खेळाडूला. क्लीन बोल्ड खेळाडू आहे. डीजे ऑपरेटरचं सुद्धा आपण कौतुक करू. खूप चांगल्या पद्धतीचं काम आज सुरज ऑडिओ उडाळे हा संघ आहे आणि त्यांच्या गावची डीजे सिस्टीम सुद्धा आहे. गेली 2 दिवस आपल्या सोबत आहे आणि त्यांचं सुद्धा खूप चांगलं सुरेख काम तुम्हाला आता पाहायला मिळेल. डीजे ऑपरेटर आपलं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक यांच्या वतीनं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. डीप कव्हर मध्ये गेलेला हा चेंडू होता. 1 धाव घेईल. एका धावेने कॅल्क्युलेशनमध्ये मी जातो. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आतमध्ये 9 आणि 9 चेंडू मध्ये 26 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. अजून हा 26 धावेंची गरज जेजुरी टीम तुम्हाला आहे.
गरज आहे त्याची जाणीव तुम्हाला आहे आणि त्या इच्छाशक्तीने आता प्रयत्न करायचा आहे. हा चेंडू नकुल लढतो एका साइडनं पास स्क्वेअर लेग येतोय चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. या चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन बघा. 8 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 8 चेंडू 22 धाव्यांची गरज बघा. अजूनही सामना महत्वाचा आहे. अजूनही सामना संपलेला नाही. 8 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज असताना नकुलचा हा चेंडू उंच तुकाराम इनामदारनं थांबवलं त्याला. नकुल एका साइडनं तो किल्ला लढवत होता. एक बुरुज त्याने साबित ठेवला होता मात्र तोही इथे कोसळला. 7 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज अजून आहे. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोणाला महत्व नाही, किल्ला जिंकतो कोणाला महत्व आहे. आणि हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 स्पर्धेचा किल्ला कोण जिंकणार यासाठी या लढाई आहे. ज्यावेळेस संदेश किंवा बंटी बाद झाला मानित नाही एक मनी जो कळाला ना त्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानंतर जास्त वेळ कोणी आतमध्ये थांबलं नाही. नकुल लढत होता तोही बाद झाला. तुम्हाला जगता आलं पाहिजे का ज्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाता. क्रिकेट जगलेली लोक आहेत आणि तुम्हाला तिथे तितक्या प्रयत्न अर्थात करावा लागतो मनापासून. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाव्यांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. दौंड आणि पुरंदर या 2 तालुक्यांची टक्कर आहे आणि या दोन्ही तालुक्यांना क्रिकेट मधला इतिहास मोठा आहे. क्रिकेट जगलेले लोक या 2 तालुक्यांमध्ये राहिलेले आहेत. मोडाळे टीमचा टॉस झाला नाही का अजून? मोडाळे संघाचे संघनायक आपण ताबडतोब या इथे. आपल्याला अजूनही मला वाटतं इथून मागे 4-5 आवाज दिलेले आहेत. आपला अजूनही टॉस नाणेफेक या ठिकाणी संपन्न झालं नाही तर उंडवडी टीम आपणही या. तुम्हाला जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. ठेच ही जीवनात लागत असते मात्र ती सहनही करता आली पाहिजे आणि मलमपट्टी करून पुन्हा साधता आलं पाहिजे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धाव्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी आहे. 6 चेंडू 19 धाव्यांची गरज. अजूनही सामना बरोबरीची ती टक्कर आहे. हा चेंडू यावेळेस मात्र तिथे शफल केलं होतं आणि शफल केल्या कारणाने आता डॅनिश सर सुद्धा शांत पद्धतीने स्तब्ध उभे आहेत. याचा अर्थ हा निर्धाव चेंडू आहे. आता 5 चेंडू शिल्लक राहतील आणि 5 चेंडू मध्ये 19 धाव गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. हा चेंडू लागोपाठचा पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू असेल. आता मात्र फक्त या सामन्यामधले 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडू मध्ये अजूनही 19 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आसुकी बॉईज जेजुरी 11 टीम साठी आहे. 10 चेंडू खेळलेला आहे. थोडासा उंच असेल मात्र स्ट्रा जो येलो कलरचा जर्सी त्याने परिधान केलाय तो शांत पद्धतीने सांगितलं नॉनस्टेकनच्या खेळून तू जागेवरती थांब, मी दुसरी धाव घेणार नाही. बाळसकांत भालेराव ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे आणि जर हा 3 चेंडूवरती 3 षटकार खेळाडू जर खेळला तर आज इथे तो संघाचा हिरो असेल. परमेश्वर हिरो बनण्याची संधी देतो.
या खेळामध्ये कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो होईल सांगता येत नाही. आज ती हिरो बनण्याची संधी आहे. 3 चेंडूवरती 3 षटकारांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा हा चेंडू होता. निर्धाव असेल. 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये 18 धाबींची गरज अजून इथून पुढे आहे. 2 चेंडू 18 धाबींची गरज असणार हा सामना तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. 2 तालुक्यांमधली ही टक्कर होती. 2 गावं एकमेकांविरोधामध्ये लढाई करत होती. प्रथम टॉस जिंकला. आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय बंटी गाडेने घेतला आणि तो निर्णय कदाचित त्यांच्यासाठी किती योग्य ठरला, कारण त्यांच्याकडे ती फलंदाजी होती. आज संदेश होता, आज बंटी गाडे होता, आज नकुल होता. त्यामुळे फ्रेश माइंडने जर प्रथम फलंदाजी केली असती तर आताची परिस्थिती वेगळी असते. मी आधी सांगितलं, आयुष्यात निर्णय चुकतात आणि निर्णय चुकलं की आयुष्य चुकत जातं. कोडाळे आणि वंडवडी टीम आलेली आहे का? वंडवडी टीम आणि कोडाळे टीम आपल्याला हा खूप जास्त आवाज देऊन राहिलेला आहेत. आपल्याला कदाचित 3च ओव्हरची मॅच खेळवावी लागेल. आता जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये आला नाही